मस्तक चरणी ठेवी कशी नरेवाळ नामा विठोबाचा दास तयाचे चरणास दंडवत नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा चोखा मनाचे मोहन ऐसिया संतासी मन माझे भावे एका जनार्दनी जावे वाळून विठ्ठल साधनी कुटकी नवाची प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन वृत्ती सेवेकरता प्रसाद म्हणून मिळालेला अभंग हा भानुदासाची एकूणी महाविष्णूचा अवतार क्षेत्र प्रतिष्ठान वसते गोदावरी तीर गोदावरी नदीच्या तीरावर वसलेलं धर्म प्रसिद्ध असणारं जे शहर आहे त्याचं नाव आहे प्रतिष्ठान म्हणजे हल्लीचं पैठण. या पैठण क्षेत्री महाश्री सूर्याजी पंत आणि आईसाहेब रुक्मिणी माता यांच्या पोटी प्रत्यक्ष महाविष्णूंनी अवतार घेतला. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. हे महाविष्णूचा अवतार असणारे श्रीमन महाशांती ब्रह्म श्रीमंत संत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगातून महाराज ब्रह्मा आम्हाला त्यांना आलेला अनुभव विशद करतात. प्राणी मात्राने जन्माला आल्यानंतर या जीवाची जर किती कर्तव्यता कशामध्ये असेल तर त्याची कर्तव्यता सांगताना महाराज म्हणतात आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे. भगवंताची प्राप्ती करून घेणं म्हणजे त्या जीवाची त्या भगवंताच्या प्राप्ती करण्यामध्ये सार्थकता आहे कर्तव्यता आहे असे महाराज सांगतात. किंवा तुकोबाराय सुद्धा एके ठिकाणी सांगतात विठ्ठलाची एक देव या जीवाला अनंत जन्माचा उपवास घडले. उपवास घडला म्हणजे मनुष्य देह मिळण्याकरता 84 लक्ष योनी मार्फत त्या जीवाला जावं लागतं. त्यातून जात असताना जे काही कर्म आहेत ते कर्म समसमान झाल्यानंतर आगा कर्मी जे उरावे
ते सुख दुःखी फळा यावे आणि मग ते भोगाया वया यावे देहे येते ज्ञानोबा सांगतो. हे कर्म करत असताना उचित कर्म अनुचित कर्म याचा फेरफार होतो आणि त्याच्यानुसार त्या जीवाला जन्माची प्राप्ती होती. कर्म धर्माच्या अनुसार त्या जीवाला पुन्हा जन्म भोगावा लागतो. जन्म भोगणं हा एके ठिकाणी उपवास सांगितलेला आहे. त्याचं पारणं कशात असेल? पारणं कशात असेल तर नामदेव महाराज सांगतात देखिले सावळे पर त्या जीवाची सार्थकता होत नाही. भगवंताची प्राप्ती करायची. भगवंताची प्राप्ती होण्याकरता अगोदर संतांची कृपा लागते. संतांची कृपा असली तरच भगवंताची प्राप्ती होते आणि संतांची भेट होण्याकरता भगवंताची कृपा लागते. विठ्ठल प्रमाण टाकले मला बहुआवगड आहे संतहेटी परी या जगजेटी करुणा. भगवंताची जर कृपा झाली तर संतांची प्राप्ती जीवाला होते आणि संतांनी जर का कृपा केली भगवंत हातामध्ये सापडतो. मग आता त्या जीवाला भगवंताची प्राप्ती करण्याकरता अगोदर संतांची सेवा करावी लागेल. तेव्हा भगवंताची प्राप्ती होईल किंवा संतांची प्राप्ती होण्याकरता अगोदर भगवंताची सेवा करावी. नेमकं जीवाने काय करावं? कारण भगवंताच्या प्राप्तीची युग परत्वे अनेक साधना सांगितलेली. एके ठिकाणी श्लोकामध्ये सांगत असताना सांगतात तद्ध्यायतो एतायाम यजतो द्वापारे परिचर्याया उद्धर हरिकीर्तना. हरिकीर्तने त्रेता द्वापार आणि कली या 4 युगामध्ये भगवंताची प्राप्ती करण्याकरता अनेक वेगवेगळी साधना सांगितलेली आहे. त्यापैकी कृतयुगामध्ये सांगत असताना त्या कृतयुगाच्या ठिकाणी असणारी आयुष्याची मर्यादा सुद्धा भरपूर होती आणि त्याचप्रमाणे साधना सुद्धा कठोर होती. कृतयुगामध्ये साधना आयुष्याची मर्यादा 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं आणि साधनेचा जर भगवंताची प्राप्ती करण्याकरता साधना म्हणाल तर ध्यान धारणा ही साधना. आता नेमकं ध्यान कशाला म्हणावं? ध्यान कशाला म्हणावं? ध्यान लावणं हे फार अवघड आहे महाराज. आपण सकाळी मानस पूजेला बसलं तर सुद्धा आपल्याला मनामध्ये नाही ते विकल्प येऊन जातात. ध्यान करतात
ध्यान लावत असताना मानस पूजेमध्ये सांगितलेलं आहे, अगोदर भगवंताच्या चरणापासून सुरुवात करावी. चरणावर वृत्ती स्थिर झाली की मग अनुभव होतो. चरण कमल ज्याचे अति सुकुमार, ध्वज वज्रांकुश रेषा चरणी वृताचा सूर. चरण अति कोमल आहे भगवंताचं. भगवंताच्या चरणापासून सुरुवात आहे. मग त्या चरणाच्या ठिकाणी काय काय आहे हो? भगवंताच्या चरणाचा जर विचार केला तर भगवंताचे चरण अतिशय सुकुमार आहे. अनुपम्य मनोहर वासे शोभे पितांबर, चरणी वृताचा तोडर देखिला देव. भगवंता चरणामध्ये ब्रीद आहे, ब्रीदाचा तोडर आहे. त्या भगवंताच्या डाव्या चरणामध्ये ब्रीद आहे. तुका म्हणे ब्रीद बांधले यासाठी, भक्तासे संकटे रक्षावया. भगवंताचं ब्रीद आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. मग पुढचं ब्रीद, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. जे जे धर्मजात युगायुगी म्या रक्षावी, ऐसा ओघ हा स्वभावे आद्यवासे. धर्माची स्थापना करणं, साधूंचं रक्षण करणं, दुर्जनांचा विनाश करणं हे भगवंताचं ब्रीद आहे. आणि त्या ब्रीदाचा तोडर भगवंताच्या डाव्या पायामध्ये आहे. आणि भगवंताच्या अंगुष्ठापासून जर विचार केला तर धन्य विष्णू चरणीची उजव्या पायाच्या अंगठ्यातून गंगेची उत्पत्ती. धन्य विष्णू चरणाची स्नपन होत महालिंगा, त्या अंगठ्यातून निघाली महाराजा.
राजा भगीरथाने सगरांच्या उद्धाराकरता गंगेचे आवाहन केलं तपस्या करून. गंगा स्वर्गामध्ये होती. स्वर्गामध्ये असणाऱ्या गंगेचं नाव वेगळं आहे. मंदाकिनी हे नाव स्वर्गामध्ये. स्वर्गे मंदाकिनीला जोडी राहिली. स्वर्गामध्ये असणाऱ्या गंगेचं नाव मंदाकिनी. त्या गंगेनं भगीरथाला सांगितलं, बाबा माझा प्रचंड असा प्रवाह आहे आणि त्या प्रवाहाचा ओघ ही धरणी माता सहन करू शकणार नाही. कारण जर का मी स्वर्गातून जर पृथ्वीवर अवतरले तर माझा जो ओघ आहे तो पृथ्वीचं आच्छादन छेदन करून पाताळामध्ये जाईल. त्याच्याकरता मला धारण करणारा कोणीतरी पाहिजे. मग तो गंगेचा ओघ धारण करण्याकरता कोण कुणाची नियुक्ती करावी त्याचा विचार सर्व देवादिकांपासून भगीरथापर्यंत. भगवंताच्या चरणापासून निघालेली ती गंगा ब्रह्मदेव म्हणू लागले. त्या ब्रह्मदेवाने भगवान विष्णूकडे विनंती केली, देवा तुमच्या चरणापासून जी निघालेली गंगा आहे ना तिचा प्रचंड ओघ मी माझ्या तपश्चर्याच्या बळावर या कमंडलूमध्ये धारण केला. ब्रह्मदेवाने तो प्रचंड ओघ तपश्चर्याच्या बळावर जो काही ब्रह्मदेवाच्या हातामध्ये असणारा कमंडलू आहे तो त्या कमंडलूमध्ये गंगेला असणार. मग तिथून पुन्हा गंगा धारण करण्याचं प्रयोजन भगवान शंकराकडे आलेलं आहे. भगवान शंकराने त्यांचं एक नाव आहे धुर्जटी. धुर्जटी म्हणजे भगवंताच्या डोक्यावर अनेक प्रकारच्या जटा आहेत. ते ज्या बांधलेल्या होत्या त्या भगवंतानी सोडल्या, जटा मोकळ्या केल्या आणि गंगेचं आवाहन केलं. भगवंताच्या चरणापासून निघालेली गंगा ब्रह्मदेवाच्या कमंडलूमध्ये आणि ब्रह्मदेवाच्या कमंडलूमधून निघालेला जो ओघ आहे तो ओघ भगवंतानी आपल्या मस्तकामध्ये धारण केला. आणि तो प्रचंड ओघ भगवंतानी धारण केल्यानंतर त्यातून एक धार सोडली. ती गंगा त्या गंगेला पृथ्वीचा स्पर्श झाल्याबरोबर पुन्हा ती पृथ्वी आच्छादन करून पाताळामध्ये गेली. पाताळामध्ये गेलेल्या गंगेचं नाव आहे भोगावती. स्वर्गे मंदाकिनीला जोडी राहिली. पाताळी प्रवेशिनी भोगावती. आणि जी काय आता आपण पाहतो गंगा त्या गंगेचं नाव आहे सहस्त्रभाग बेने होऊन भागीरथी सागरा मिळती झालेली. स्वर्गामध्ये असणाऱ्या गंगेचं नाव मंदाकिनी, पाताळामध्ये गेलेल्या गंगेचं नाव भोगावती आणि पृथ्वीवर वाहणाऱ्या गंगेचं नाव आहे भागीरथी. धन्य विष्णू चरणीची गंगा स्नपन होत महालिंगा. महालिंग म्हणजे भगवान शंकराने आपल्या जटेमध्ये धारण केले. भीमरती मृत्यूलोकी सर्वांगा इंद्रायणी समरसे. आणि ते निघालेली गंगा नंदी जे आहे भगवंताच्या समोर असणारा नंदी, त्या नंदीनं त्या गंगेला घेतलं. कुठे गेले? भीमाशंकर. त्या भीमाशंकराच्या ठिकाणी नंदीनं त्या गंगेला प्रवाहित केलं आणि तिथून जी गंगा वाहिली तिचं नाव आहे भीमा. ती भीमा वाहत 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 विठ्ठल येथोनी भीमरती नदी भीमाशंकरा घेऊन गेला नंदी. उगमी पडली सर्वादी मग शंकरी स्नान केले. येथोनी भीमरती नदी भगवान शंकराच्या ठिकाणी भगवान
भगवंताच्या चरणापासून निघाली गंगा, त्या गंगेचं पुढं भीमरती, भागीरथी, भोगावती, मंदाकिनी अशी अनेक नाव आहेत तिला. आणि त्या नंदिकेश्वरानं ती भीमरथी नावाची जी काही गंगा आहे, येतोनी भीमरती नदी, भीमाशंकरा घेऊन गेला नंदी. येतोनी म्हणजे प्रत्यक्ष पंढरपुरातूनच, कारण कुंडलिक राय दुसरे तिसरे कुणी नाही. ओ महाराज, चंद्रभागा लिंग कुंडलिक आवडे पंढरी भीमा पांडुरंग, चंद्रभागा लिंग कुंडलिक. कुंडलिक रायाच्या रूपाने भगवान शंकर त्या ठिकाणी आहेत. आणि त्याच ठिकाणी कुंडलिक रायांच्या समोर एक नंदी आहे. आता त्या नंदीच्या अनेक कथा आहेत, महाराजांच्या मुखातून ऐकलेली कथा आहे. जो कोणी त्या नंदीचं दर्शन घेईल तो दोषमुक्त होईल अशी ताकद. येतोनी भीमरती नदी, भीमरती नावाची नदी भीमाशंकराच्या ठिकाणी घेऊन गेले. भीमाशंकरा घेऊन गेला नंदी. आणि मग त्या ठिकाणी उगम स्थान म्हणून भीमाशंकर हे सांगितलं जाते. उगमी पडले सर्वांनी. आणि त्या ठिकाणी भगवान शंकराने स्वतः त्या गंगेमध्ये स्नान केलं. मग शंकरे स्नान केले आणि मग तिथून ती प्रवाहित होत 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 पंढरपुरापर्यंत आले. पंढरपुरापर्यंत आल्यानंतर कुंडलिक रायापर्यंत आली. तिथपर्यंत तिचं नाव आहे भीमा. आणि पुढं चंद्रासारखा आकार झाला म्हणून चंद्रभागा अशी एक कथा आहे की त्या ठिकाणी चंद्राचा जो काही भाग होता, इंद्रा पडली बघा, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. नारद मुनींचा सुद्धा भजनामध्ये ताल चुकला. आणि म्हणून भगवंतानी नारदाला शाप देऊन पाठवलं. महाराज, ते नारद मंदिर आहे विष्णुपदाजवळ. इंद्राच्या भगाचे हरण झालेलं आहे. चंद्राचा सुद्धा जो काही भाग होता तो भाग गेला, शिव गेला, अवघा झाला आनंद. आणि तिथून त्या ठिकाणाहून चंद्राच्या मूर्तीचा आकृती त्या भीमरतीला मिळाली. आणि म्हणून तुकोबरा त्या ठिकाणी सांगतात, जनाबाई महाराज सांगतात, देवाने चंद्रभागा जे चरणीची गंगा. त्या भगवंताच्या उजव्या पायाच्या चरणातून गंगेची उत्पत्ती. भगवंताच्या चरणामध्ये वेदाचा तोडर आहे. ध्यान सांगायला लागले मी. ध्यान मानस पूजेमध्ये असताना भगवंताच्या चरणापासून एक 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 अंगाचं ध्यान करत 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 मुखावलोकन करावं. मुखावलोकन केल्यानंतर मुखाच्या वर जो असणारा मुकुट आहे त्या मुकुटाच्या भोवती ध्यान स्थिर करून ते स्थिर केलेलं ध्यान पुन्हा भगवंताच्या स्मित हास्यावर स्थिर करावं. त्याला म्हणतात ध्यान. आणखीन एक जर दुसरं ध्यान पाहायला गेलो तर ध्यान तया नाव निर्विकारनिके जे विश्वी माझ्या देखे नववासी जिकड बघावा तिकड भगवंत दृष्टीला पडावा. पूजा ध्यान जप त्यासी नाही. नाथ महाराज हरिपाठामध्ये सांगतात जिकडं बघावं तिकडं आपली दृष्टी जाईल. तिथं जे जे भेटे भूत तेथे मानीचे भगवंत किंवा सर्वामती पाहे वासुदेव. सोनिया ठाव अहंतेचा वासनात वासुदेवस्य वास्तितम भुवनत्रयम
सर्वभूत निवासोऽसि वासुदेव नमस्तुते. भगवंताची चित्रदृष्टी जाईल तिथं भगवंत दिसावा याला म्हणायचं ध्यान. अशी ध्यान धारणा कृतयुगामध्ये साधन होतं भगवंताच्या प्राप्तीची. आणि अशी कठोर ध्यान धारणा करणारे साधकही होते. उदाहरण द्यायचं झालं तर हिरण्यकश्यपू. त्या हिरण्यकश्यपूनं आपल्या डाव्या पायाच्या अंगठ्यामध्ये वज्राची आरी लावली. तो अंगठा जमिनीत खोवला. उजव्या पायाचा जो काही पंजा आहे तो डाव्या पायाच्या गुडघ्यावर ठेवला. ऊर्ध्वमुख केलं, वर हात केले, वृक्षासन लावलं आणि भगवंताची आळवणी केली. किती? 1 नाही 2 नाही 36,000 वर्ष ध्यान धारणा. पण त्याच युगामध्ये असणारे प्रत्यक्ष हिरण्यकश्यपूच्या पोटी अवतार घेणारे नामदेवराय प्रल्हाद या रूपानं अवतरित झाले. प्रल्हादाने भगवंताचं नामस्मरण केलं, भगवंताची प्राप्ती करून घेतली. त्रेतायुगामध्ये, त्रेतायुगाचा विचार केला तर यज्ञ यागादी कर्म केल्यानंतर भगवंताची प्राप्ती व्हायची. दुसऱ्याचं तिसऱ्याचं सांगण्यापेक्षा देवाच्या बापाचंच सांग. त्रेतायुगामध्ये प्रत्यक्ष अजपुत्र असणारे दशरथ राजे, दशरथ राजाला 1 नाही 2 नाही 700 बायका होत्या. आणि त्यापैकी कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी. कौसल्या ते शुद्ध मेधा, सुमित्रा ते शुद्ध विद्या, कैकेयी ते अविद्या ते पासिनी. कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी 700 राणी असून सुद्धा संतान प्राप्ती नव्हती. आणि संतान प्राप्ती होण्याकरता म्हणून त्या काळामध्ये साधना सांगितली. कुलगुरु वशिष्ठांनी साधना सांगितली. वशिष्ठांनी सांगितली साधना होती यज्ञ करावा. पुत्रजन्य याग केला, दशरथ संतानहीन झाला. पुत्रजन्य याग केला म्हणजे भगवंताची प्राप्ती यज्ञ यागादी कर्माने त्या काळामध्ये होत होती. प्रत्यक्ष दशरथ राजाने यज्ञाची साधना अवलंबन केल्यानंतर देवाची प्राप्ती झाली. नामाने देव येईल पोटासी, ऐसे बुजत्यासे अग्निसा. अपार युगामध्ये हीच साधना पण बदल झाला. यज्ञ यागादी कर्म सोडली आणि भगवंताची पूजा अर्चा होऊ लागली. पूजा अर्चना केल्यानंतर द्वापार युगामध्ये भगवंताची प्राप्ती व्हायची. पण पूजा अर्चनाचं सूत्र असं आहे, त्याच्या अगोदर पूजा करायच्या अगोदर काही षोडशोपचारे पूजेमध्ये विधी आहे. विधी करत असताना अगोदर आचमन करावं लागतं, संकल्प करावा लागतो. संकल्प केल्यानंतर मग तिथून षोडशोपचारे पूजेचे काही मंत्र आहेत. पण ते आचमन करत असतानाच जे काही संध्यापात्र असतं त्या संध्यापात्रामध्ये असणारी पळी, त्या पळीमध्ये येणार पाणी आचमन करत असताना त्याचं सूत्र आहे, त्याला मात्रा आहे काहीतरी. 1 थेंब म्हणजे 1च थेंब पडला पाहिजे. जर कमी झालं अथवा जास्त झालं तर दारुप्राशन केल्याचं पाप. सूक्ष्म कर्म असणारी पूजा, या ध्यान धारणा यज्ञ यागादी कर्म पूजा अर्चनाचं सूक्ष्मत्व जाणून तुकोबाराय सांगतात की सर्व साधनं मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर होती. याच्याने नुसता भाग आणि शीनच येणार. भगवंताची प्राप्ती दूर पण शरीराला कष्ट होत. या सर्व साधनांचा मी तिरस्कार केला आणि एक साधन अवलंब, ते म्हणजे कोणतं? मुखी सदा नाम संत सर्वाहुनी चांग. सदा नाम संत संग मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर गेला राज्यभार झाले ऐसा. राजमार्ग तुकोबारांनी बनला तो हा राजमार्ग सर्वांगीचा. सगळ्यात
सोपा आणि सुलभ असणारा तो मार्ग म्हणजे मुखामध्ये प्रत्यक्ष भगवंताचं नाम. भगवंताचं नाम घेतल्यानं काय होतं? पातकाच्या राशी जाळोसी नामे जळतील कर्मे महादोष. महादोषाधिक असणारा सुद्धा जीव भगवंताच्या नामानं पवित्र होतात. पवित्र होय देह त्याचा. आणि तो देह पवित्र झाल्यानंतर त्या भगवंताच्या नामाची गोडी लागल्यानंतर भगवंताच्या नामासारखं साधन आणि दुसरं नसताना त्याचा अवलंबन केल्यानंतर मग मात्र भगवंताची कृपा होते. आणि भगवंताची कृपा झाल्याची खूण संतांची प्राप्ती होते. भगवंताची कृपा होते, भगवंत प्राप्त होते. भगवंत आकळता येण्याकरता म्हणून संतांची कृपा आवश्यक. संताचे संगती मार्ग आकळावा शिरपती. हे म्हणते आकळावा हा शब्द महत्वाचा. मनोच्या माग जर जाल भगवंताची प्राप्ती करण्याकरता तर मनोमार्ग गेला तो मुकला. मग हरिपाठी स्थिरावला तोच भगवंताच्या नामाच्या ठिकाणी स्थिर राहिला की भगवंताची कृपा होते. भगवंताची कृपा होणे म्हणजे संतांची प्राप्ती होणे. आणि मग का संतांची प्राप्ती झाली की मग मात्र त्या ठिकाणी संत किती दयाळ अति दिदला गोपाळ. संतांची प्राप्ती भगवंताच्या कृपेने होते. आणि भगवंताची प्राप्ती होण्याकरता म्हणून नाथ महाराज भगवंताच्या पंचरणात सांगतात हरी प्राप्तीसी उपाय करावे संताचे ते पाय. तेने साधती साधने कुटती भवाची बंधने. मग संतांनी त्या जीवाला उपदेश करायला सुरुवात केली किंवा कृपा केल्यानंतर भगवंताच्या प्राप्ती करता म्हणून सुलभ उपाव सांगतात. तो सुलभ उपाव म्हणजे आवडीचा मंत्र सांगितला सोपा. गेलेलो हे गोपा काही कोटे माझे आवडीचा जाणून या भाव हरी उपाव गुरु राहो. आवडीचा मंत्र सांगितला सोपा. गेलेलो हे गोपा काही कोटे. संत त्या जीवावर कृपा करतात. आता कृपा जिथं उत्पन्न होते त्याला संत म्हणतात. नाथ महाराज भागवतामध्ये सांगतात कृपेशी स्वतंत्र जन्मलाई जे तो उपजे ते साधू पाही. कृपावसे संतान ठाई जगी दाटुकी होय. जिथं कृपाशील भाव उत्पन्न होतो तो जीव दुसरा तिसरा कोण नाही संत आहे. आणि त्या संतांच्याच योगानं या विश्वामध्ये कृपा भरभरून उरलेली असं नाथ महाराज सांगतात. आणि मग का संतांनी काय एकदा कृपा केली की मग काय होतं? कृपा कटाक्षे न्यावळी Thank you.
जीव राहते मला जीव जीव परितुके महेशेशी प्रत्यक्ष जीव तो जीव शिव होतो आणि हा अनुभव नाथ महाराज या अभंगातून विषाद करतात. हरिभक्तीसी उपाल धरावे सतताचे ते पाय. मग त्या ठिकाणी त्या भगवंताच्या प्राप्ती करता दुसरी साधना करण्याची गरज नाही. देवे साधती साधने सगळीची साधन त्या ठिकाणी देऊन संतांच्या कृपेमार्फत भगवंताची त्या जीवाला प्राप्ती होते. देवे साधती साधने आणि भवदुःखाचं जे काही गाढ दुःख त्या जीवाच्या माग आहे त्याची बंधन समनष्टीकरण त्या ठिकाणी भवबंधनाचं होतं. तुटती भवाची बंधने डोपार Hare
ध्यान धारणा यज्ञ यागादी कर्म परिचर्या सगळी साधना पूर्ण करून भगवंताची प्राप्ती करण्याकरता जो उपाय सुचवलेला जातो तो उपाय या संतांच्या कृपेमार्फत प्राप्त होऊन त्या जीवाला भगवंताची प्राप्ती व्हावी या उद्देशाने संत प्रयत्नशील असतात. काही मंडळींनी प्रश्न उपस्थित केला नाथ महाराजांना, महाराज ही सर्व साधना पूर्ण करून भगवंताची प्राप्ती निश्चित होईल. काय जिज्ञासू मंडळी होती, त्या जिज्ञासू मंडळीचे सांत्वन करताना नाथ महाराज सांगतात, बाबा मग तुमच्या मनामध्ये आणखी काही साधना आहेत का? म्हणजे आहेत ना. ज्ञान आहे, ज्ञान मार्ग आहे, तीर्थयात्रा मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, अनेक प्रकारचे मार्ग आहेत. मग त्याच्याने भगवंताची प्राप्ती होणार नाही का? कारण ज्ञानेश्वरी मध्ये जे काही अनेक प्रकारचे योग सांगितलेले आहेत त्यापैकी ज्ञान कर्म योग एक आहे, ज्ञान विषाद योग क्षेत्र क्षेत्रज्ञ योग आहे. काही जण क्षेत्र संन्यासी असतात. क्षेत्र संन्यास घेणं म्हणजे आपलं शहर सोडून दुसरं कुठेही जायचं नाही, फक्त त्या शहरामध्ये साधना करायची, त्याच ठिकाणी एकाच ठिकाणी राहायचं. त्याला क्षेत्र संन्यासी म्हणतात. आता त्या एका ऋषींनी क्षेत्र संन्यास धारण केलेला आहे पहा, वृंदावनाच्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी अखंड 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 मुखामध्ये भगवत भक्त असणाऱ्या राधाराणी यांचा जप, आणि त्या राधाराणीच्या नावाशिवाय ते दुसरं कुठलीही साधना देत नाही. क्षेत्र संन्यासी तीर्थयात्री ज्ञान मार्ग अवलंबन करणारे, मग त्यांना भगवंताची प्राप्ती होईल का? तुकोबराय म्हणतात, तुकोबराय ज्या साधनांचा विमोड केला, जे सूक्ष्म मार्ग होते ते सूक्ष्म मार्ग मोडले आणि सुलभ मार्ग दाखवला. त्या सुलभ मार्गावरून जात असताना तुकोबरायांच्या स्पष्ट शिष्य असणारे निळोबरायांनी सुद्धा या मार्गाचा विमोड केलेला. त्या ठिकाणी निळोबराय सांगतात, नाना साधनाच्या केल्या खटपटा परित्यान पवतियाच्या दारवंटा जाणो जाता जाणीव घाली आडपाटा. त्याच्या योगानं त्या साधनांच्या मार्गाने जाल तर त्या ठिकाणी तुम्हाला अत्यंतिक दुःखाची प्राप्ती होईल. काही मंडळी म्हणू लागले योग मार्ग सुलभ आहे, योग मार्ग सुलभ आहे, तर मग त्याच्याने भगवंताची प्राप्ती होईल ना. पण योग म्हणजे आता नुसतं उठून फासफूस करणं, प्राणायाम, अनुलोम विलोम हे करणं म्हणजे योग नाही. योग करणं म्हणजे अष्टांग योग. याची विवंचन शास्त्रामध्ये फार दुष्कर सांगितली. सुषुम्ना, इडा, पिंगळा या नाड्या, त्या नाडींचं एकत्रीकरण होणं, त्यामार्फत अष्टांग समाधी लावणं फार दुर्लभ आहे. ती एखाद्याच क्वचितालाच सिद्ध होते. आणि प्रत्यक्ष ज्ञानोबरायांचा विचार केला तर ज्ञानराज माऊली हे प्रत्यक्ष योगी पण आहेत आणि ज्ञानी पण आहेत, भक्तही आहेत, ज्ञानीही आहेत, वैरागी आहेत आणि योगी पण आहेत. भक्त, ज्ञानी आणि वैरागी ज्ञान देवा ऐसा जो योगी न देखो नायको याची लागी खंती वाटे हो. किंवा या ठिकाणी भक्त, ज्ञानी आणि वैरागी हे तीन विशेषण आलेत आणि हे स्वतंत्र विशेषण देवानं लावलं ज्ञानोबरांना, ते म्हणजे देव म्हणून रुक्मिणी हाची एक योगी देखील नाही. हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी. ज्ञानोबरांची समाधी योग समाधी. आता समान अधिकरण समाधीचं आपण महाराजांच्या मुखातून प्रत्यक्ष ऐकतो. जीवाचं आणि शिवाचं समान अधिकरण होणं म्हणजे नाम समाधी. परंतु योग समाधीमध्ये या पंचभूतांचा विचार केला तर हा
देह पंचभूतापासून मिळालेला आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या 5 भूतांचं एकमेकांमध्ये अधिकरण करणं, समान अधिकरण करणं, त्याला नाम समाधी. म्हणजे पृथ्वी तत्व जलतत्वात विसर्जित होणं, पृथ्वी जलतत्व वायू तत्वात विसर्जित होणं, वायू तत्व पृथ्वी तत्व आणि जलतत्व तेज रूपामध्ये, आणि या 4 भूतांचं पुन्हा आकाश तत्वामध्ये विलीनीकरण होणं नाम समाधी. आणि ही संजीवन समाधी ज्ञानोबरायांनी सांगितली. हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी. आणि मग ज्ञान मार्गाने जाल, योग मार्गाने जाल तर प्रत्यक्ष योगी असणारे ज्ञानोबराय सांगतात, जे योगाची आरवाटा निघाले घासवटा, त्या दुःखाचा शेलवटा भागू आला. योग मार्गाने भगवंताची प्राप्ती कराल तर दुःखाच्या प्राप्तीशिवाय दुसरं काहीही प्राप्त होणार नाही. योग मार्ग निश्चित झाला. ज्ञान मार्गाने जाल. आत्यंतिक ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर भगवंत निळोपाराय सांगतात, त्याला अहंकाराची प्राप्ती होते. भगवंताची प्राप्ती होत नाही, अहंकाराची प्राप्ती होते. ज्ञान मार्गाने जाल. नित्यानित्य ज्ञानी अभिमानाची प्राप्ती. तीर्थयात्रा केल्यानंतर दंभाची प्राप्ती होते. वायाची उपाधी वायाची उपाधी दंभाची प्राप्ती मात्र होईल. वायाची उपाधी करसी जना, मी कोणी तीर्थयात्री आहे. तीर्थयात्री म्हणजे उपाधी आहे. याचा अंगीकार कराल तर अहंकाराची दंभाची प्राप्ती होईल. योग मार्ग सुलभ आहे. ज्ञान देवी यज्ञ याग क्रिया धर्म हरिविन नेम नाही. ही सगळी दुष्कर्म आहेत. सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म असणारी ही सर्व साधनं निळोबरायांनी एका जणांना सांगितलं. नित्यानित्य ज्ञानी अभिमानाची प्राप्ती. तीर्थयात्रा कराल तर दंभाची प्राप्ती होईल. क्रोध निर्माण होईल. आणि क्रोध आणि काम हे जे कसे आहेत त्या जीवनात आहेत, यांचा त्या ठिकाणी अवलंब झाल्यानंतर त्या जीवाचा सर्वनाश निश्चित आहे. आणि म्हणून निळोबाला सांगतात, या साधनांचा काही उपयोग नाही, केवळ आणि केवळ चकारात्मक सांगतात. ही सर्व साधनं त्या जीवाला भवबंधनामध्ये लोटून देतात, भवदुःखामध्ये लोटून देतात. आणि केवळ संत, हे संत त्या जीवाला त्या भवबंधनातून त्याच्या वापरातून बाहेर काढतात. आणि काय करतात? भगवंताच्या प्राप्ती करण्याकरता उपदेश करतात, तो मार्ग दाखवतात. त्या मार्गावर जात असताना त्या जीवाला जर भाग आला, शीन आला तर ते काय करतात? स्वतः भागलिया मजवाती आणि जोडे सर्व सुख तेचे माझे हित करीती सकळ. जेणे हा गोपाळ कृपा करी अहितापासून काढती हित देऊन वाढवती. नाही शुद्धी परवती माऊली जगा. हे संत महात्मे त्या जीवाला या साधनांपासून परावृत्त करून सर्वात सुलभ असणारा सोपेवर मर्मा सांगितले संती काळ दिंडे अति देऊनाचा. किंवा तो हा राजमार्ग सर्वाहुनी चाल. मुखी सदा नाम संत संग. आणि त्या संतांशिवाय प्राप्ती भगवंताची होत नाही असं मी नाही. वेद देती ग्वाही संता वेद प्राप्ती नाही. कैसे वेद देती ग्वाही. आणि जी सूक्ष्म साधन आहेत
या सूक्ष्म साधनांचा विमोड करून जो काही सुलभ साधन आहे त्या साधनाच्या योगानं तेने साधती साधने भवाची बंधने आणि मग मात्र त्या जीवाला भगवंताची प्राप्ती करण्याबरोबरच त्यांची जी काही मनोरथ असतील ती सर्व मनोरथ कृपाशील असणारे दयाशील असणारे संत महात्मे पूर्ण करतात. एकाजनादनी संत पूर्ण करती मनोरथ तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. ज्ञानेश्वर
धर्म कीर्तन हे कळोनाकडे जा धर्म ऐका सांगतो रे वर्म माझ्या
Thank you.